भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 जाहीर करण्यात आला आहे। मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। त्यानुसार डॉक्टर पांडेय यांनी अमरावती उपविभागीय कार्यालयात अमरावती तसेच बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा घेतला। भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 जाहीर करण्यात आला आहे। मतदार यादीच्या कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। त्यानुसार डॉक्टर पांडेय यांनी अमरावती उपविभागीय कार्यालयात अमरावती आणि बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा घेतला। यावेळी उपविभागीय कार्यालयात उभारण्यात आलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांना ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रांवर मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले। मतदानाविषयी मतदारांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात यावे। 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांचे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असं निधी पांडेय म्हणाल्या। मतदारांच्या काही निवडणुकांविषयी तक्रारी असतील त्या तत्परतेने सोडविल्या जाव्या। मतदार निवडणुकीविषयी तक्रारी 1950 या टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याबाबत जनजागृती करावी। शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणच्या मतदार यादी मतदारांचे नाव असावेत। कोणत्या एका ठिकाणी मतदार यादीत नाव पाहिजे हे मतदाराला विचारणा करून तेथील यादीत नाव ठेवावे। ज्या कुटुंबात 10 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आहे अशा कुटुंबांची तपासणी करून त्यांच्यात दुरुस्ती करण्यात यावी। नवमतदार तसेच त्यांचे नाव मतदार यादीत नाही अशा सर्व पात्र मतदारांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी। मतदार नोंदणीसाठी वोटर हेल्पलाईन ॲप किंवा voter.eci.gov.in आणि ceo.maharashtra.gov.in चा वापर करण्यासंबंधी तसेच जवळचे मतदान केंद्रांवर BLO कडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरण्याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनजागृती करण्याच्या सूचना डॉक्टर निधी पांडेय यांनी यावेळी दिल्या।